भावना कळायला मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगले जगायला सुंदर विचार लागतात, सुंदर विचारांसाठी सोबत योग्य लागते, यशस्वी व्हायला कष्ट करावे लागतात, फळ चांगले मिळायला कर्म चांगले करावे लागतात, भरभरून जगायला पैसा नाही आयुष्य लागते. नमस्कार मंडळी, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओ शेतातूनच चालू केला आहे, कारण आज मी इथं पाणी भरायला आली आहे कांद्यांना रोपाला काही. तर एवढं पाणी भरायचं आहे आज मला, तर त्यासाठी मी रानात आली आज. आणि घराजवळच मोटर चालू करेल मी. आणि पाणी पण आलं आहे, एक वाफा पण भरला आहे, दुसऱ्या वाफ्याला पाणी लावलेलं आहे. आणि आता एवढे पण कांदे ना भरणार आहे मी आज दिवसभर. मला हे कांदे भरायचंच काम आहे. बघा सर्व आवरलंय, मळ्यामध्ये आली मी आता. मोटर चालू केली आहे, कांद्याला पाणी भरायचं आहे. तर बघा इथं आमचे कांदे, या कांद्यांना पाणी भरायचं आहे. आणि पाठीमागं गहू पेरायले. वातावरण पण थोडंसं धुक्कट आहे. तर चला आज आहे ना दिवसभरची ड्युटी आहे, कांद्याला पाणी भरायचं. तर चला आता आहे ना वाफा पण भरलाय, 12 देते मी. तर सकाळचं वातावरण हे असं आहे आमच्याकडं. तर बघा वाफ्याला पण 12 दिलंय, वाफा भरून गेला होता ना, मग 12 दिलं. आणि आज आमची सकाळ आहे ना ही वावरातच आहे. आज सकाळी सकाळी आम्ही वावरात आलो आहे पाणी भरायला, कारण मिस्टर पण घरी नव्हते, विराज पण कॉलेजला गेला होता ना, त्यामुळं मग आज माझ्याकडे ड्युटी होती पाणी भरायची सकाळी सकाळी. आणि वातावरण पण इतकं धुंद केलं ना आज, खूप धुंद केलं वातावरण आहे, असं धुरकट वाटतंय खूप. आणि इथं शेजारी गहू आहे ना, तो आमचा नाही आहे, तर शेजारच्यांचा आहे. आणि तुम्हाला आहे ना आवाज हा पाण्याचा येत असेल मी बोलताना, पण समजून घ्या, कारण इथं पाण्याजवळच आहे ना, त्याच्यामुळं आवाज पाण्याचा पण येत असेल माझ्या आवाजाबरोबर. तर आता बघा बरंच भरून झालं आहे माझं. तर 1:30 वाजला होता, 1:30 वाजेपर्यंत हे सर्व भरून झालं होतं. विराज काय आला नव्हता अजून, तर त्यामुळं मी काय मला स्वतःला दाखवू शकले नाही. तर हे बघा इथपर्यंत भरायचं झालं आहे माझं. आणि तरी अजून एक पट्टी राहिली भरायची. तर तो आल्यानंतर मग काय माहिती यायच्या अगोदर होती का तो आल्यानंतर होती, कारण 2-3 वेळेस लाईट पण गेली, त्यामुळं मग बरंच राहिलं आहे भरायचं. एक पट्टी राहिली आहे तिकडं. आणि इकडची साईडची आहे ना सर्व झालं आहे, तिथं लिंबाजवळ पाणी काढलेलं आहे. तर हे बघा हे ना राहिलं आहे पाणी भरायचं. 2-2.5 पाडगे राहिले तरी, आणि एक पट्टी आहे. तर असं राहिलं आहे भरायचं. तर आता चला भरून घेते. तर बघा आता विराज आला होता, पण येऊन काहीच उपयोग नव्हता, कारण 2-3च वाफे राहिले होते भरायचे. तर बघा इथं शेवटच्या पट्टीला पाणी होतं आणि 2-3च वाफे भरायचे राहिले होते. तो आला होता, तो म्हणत होता मला का मी भरतो म्हणून, पण म्हटलं 2-3च वाफे राहिले, मग आता तू कशाला भरतोय, मी भरते, तू जा म्हटलं घरी जेवण करून घे, असं मी त्याला सांगत होती. आणि बघा माळ्यामध्ये ना काही म्युझिक वगैरे काही लावायची गरज नसते, कारण आहे ना पक्ष्यांचाच आवाज किलकिलाट इतका असतो ना, तर काही माप नाही त्याचं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पक्षी असतात. तर त्यामुळं मी काही म्युझिक वगैरे काही लावलेलं नाही आहे, पण हा पक्ष्यांचाच आवाज आहे, माझे पाठीमागं येतोय तो. आणि पाण्याचा पण आवाज येतोय तुम्हाला. तर हे बघा अशा पद्धतीने ना दिवसभरचं आजचं रुटीन होतं. आणि दिवसभर आज आहे ना पाणी भरायला गेलं तरी 3 वाजले होते मला पाणी भरताना. तर बराच वेळ गेला होता मला पाणी भरायला. आणि हे बघा इकडं पण पाणी भरून झालं एवढं पण. आणि आता आहे ना थोडंसं 2-3च वाफे राहिले भरायचे, ते भरून घेते मी. तर बघा एवढं पाणी भरलंय मी आज. तर खूप दिवसानंतर मी आज दिवसभर पाणी भरले, नाही तर माझ्याकडे वेळ येत नाही, विराजन त्याचे पप्पाच पाणी भरत असतात. तर आज पहिल्यांदा वेळ आली आहे. तर बघा एवढे पण कांद्याला आहे ना पाणी भरून झालं आहे माझं. तर आता मी चालले आहे घरी, तर तुम्हाला दाखवते इथून कांदे कसे दिसत आहे. पूर्ण पाणी भरून झालं आता. आणि घरी गेल्यानंतर आहे ना बाजरी उपनायची, म्हणजे बाजरी ना नीट करायची आहे. तर आता राहिलेल्या वेळामध्ये ते काम करून घेते. तर बघा अशा पद्धतीने पाणी भरलं आहे मी. तर आली इथं बाजरी कुटून ठेवली होती आजीनी एक दिवस, आणि मला आहे ना उपनायला सांगितली होती, त्यांना जमत नाही ना, त्यामुळं मग आज बाजरी उपनायची होती, कुटून ठेवलेली होती. 2-1 गोण्या होत्या, तर ते उपनायच्या होत्या. तर म्हटलं चला आता बाजरी पण उपनून घेऊ, कारण आल्यानंतर जेवण केलं मी दुपारी आल्यानंतर 3 वाजता. जेवण झालं, भांडे घासली, आणि त्यानंतर बाजरी उपनायला लागली. बाजरी खूप जाडी आहे, कारण आहे ना चाळणीवरची बाजरी आहे ना ती, म्हणजे मागच्या वर्षी ना आम्ही जेव्हा बाजरी केली होती ना, तेव्हा तिला थोडंसं ओलसर असतानाच काढली होती ना, त्यामुळं तिला थोडंसं काचूळ आलं होतं, म्हणून मग ती ना कुटून घेतली, उन्हात टाकली होती. आणि कुटून घेतल्यानंतर मग आता ती उपनायची होती. मला 2-3 दिवसापासून वेळच भेटत नव्हता. तर आज मग मी लवकर आली होती मळ्यातून, म्हटलं चला आज हे बाजरीचं काम तरी करून घेऊ, कधीतरी करायचंच आहे, तर करून घेऊ म्हटलं. तरी पाठीमागं मका पण भरायची राहिली, आमची मका वाळू राहिली, आणि बाजरी पण उपनायची होती. तर असं होतं दिवसभरचं माझं काम. आता
बाजरी उपणल्यानंतर मका काढायची म्हणजे सोंगायची जनावरांना, ते सोंगायला जाणार आहे. पण अगोदर बाजरी तयार करून घ्यायची, घरामध्ये वाहून नेली की मग टेन्शन नाही राहायचं, गोण्या भरून ठेवायच्या म्हणजे दळण करायची गरज नाही राहणार. तर चला, आजचा व्हिडिओ आहे ना एकदम छोटासा आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हां, तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करल. तर बघा, अशा पद्धतीने ना शेतकऱ्याचं रुटीन असतं, म्हणजेच शेतकऱ्याचं जीवन अशा प्रकारे असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच असतं. पण हे जीवन खूप छान असतं, कारण स्वतःच्या मनाचं काम असतं. म्हणजे जेव्हा मनाला येईल तेव्हा मळ्यात जायचं, जेव्हा मनाला येईल तेव्हा घरी यायचं. त्याच्या कामाला किंवा त्याच्या मनाला काहीच बंधन नसतं की तुम्ही केव्हा जा, त्या असं टाईमशीर काहीच नसतं ना. ते तुम्हाला 10चाच टाईम आहे का 11चाच टाईम आहे, ह्या वेळेमध्ये तुम्ही गेलेच पाहिजे. तर असो, चला, धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.